मी हातात काडी घेऊन काय करून राहिली, हे शिडी कुठून आली आणि बॅग घेऊन मी कुठं चालली सारं सांगतो तुम्हाला. 2-4 दिवसापासून माझ्या घरात एवढा पसारा झाला होता, म्हणजे माझ्या घर वय का सामानाचं गोदाम काही समजतच नव्हतं. साऱ्यात पहिले दिसली मला हे बॅग, लय दिवसाची खाली पडली होती. म्हटलं पहिले इले जागेवर ठेवून देतो. हातात काडी घेतली, झाकण उघडलं आणि त्या झाकणातून डायरेक्ट शिडीच निघाली. तुम्हाला सांगतो इथं माझ्या घराचं सिक्रेट हाऊस आहे. इथं आम्ही बसून लय मोठे मोठे निर्णय घेत असतो आणि कधी कधी चुपचाप मध्ये बसून चिवडे खाऊन घेतो. बरं बी बॅग घेऊन कुठं बसून राहिली, हे शिडी कुठून आली, हे वरतं जाऊन मी काय करून राहिली, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी याच्यावरचा वेगळा व्हिडिओ करेन. बॅग तर ठेवून झाली, पण पाहिलं तर खाली कपड्याचा लय मोठा ढीग होता. म्हटलं पहिले याच्या घड्या करतो. मी एक एक कपड्याची घडी करून राहिली. ते कपडे काही सराचं नावच नव्हते घेत. का कपडे तर मारे घेत असते इकत. कर मग आता त्याच्या घड्या साऱ्या झाल्या बाबा. एकदाच्या घड्या नेऊन ठेवतो आता त्याला जागेवर. मग मला 2-4 पांढरे कपडे धुवायचे होते. मी त्याला आधीच मुरू घालून ठेवलं होतं. पांढरे कपडे ना मी हातानच धुवत असतो. मशीनीत टाकले का एवढे कैकटले होतात ते, म्हणजे त्याचा पांढरा रंग काही राहतच नाही. पुरं पोतीरच करून टाकते त्या कपड्याचं. असं वाटतं कितीक जुना आहे कितीक नाही. अन कुठं बाहेर घातला तर 4 चौकासमोर तर असं वाटतं कितीक मैला ड्रेस घातला यानं, गाठोड्यातला काढला का काय. मशीन मध्ये त्यातलं पाणी काढायला टाकलं होते, मग ते स्टँडवर वाळू घालून घेतले. झाडाला पाणी टाकायचं होतं ना, मला लय कामं लावून घेतले आणि मी माय मांग झाला जरासा पसारा कमी. आता कुठं बरं वाटून राहिलं मला. तुमच्या घरी पसारा झाला का? तुम्ही काय काय करता सांगा मला.